हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. किल्ले रायगडवर आज 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार. सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल. शिवभक्तांसह संभाजीराजे छत्रपतींचीही उपस्थिती. दोन भावांनी बोललं पाहिजे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी कॉल करावा, अटी शर्ती नकोत. मनसेचे नेते अविनाश जाधवांचं आवाहन. ठाकरे बंधूंच्या युतीआधीच नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन. मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे पदाधिकारी उपस्थित. अकोला जिल्हा नियोजन समिती बैठकीत भाजप आणि ठाकरेंच्या आमदारांमध्ये राडा. वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची आमनेसामने येत घोषणाबाजी. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजप विरोधात आंदोलन. भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं राडा, तर क्या हुआ तेरा वादा असं म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी. बंगळुरूत नियोजनाअभावी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर पोलीस आयुक्तांसह अनेकांचं कर्नाटक सरकारने केलं निलंबन. आरसीबीवर देखील गुन्हा दाखल. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा 50व्या वर्षी बोहल्यावर. बीजेडी माजी खासदार पिनाकी मिश्रांसह बांधली लग्नगाठ. जर्मनीतील लग्नाचे फोटो व्हायरल. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नमस्कार, सुप्रभात. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्हामधून. आज किल्ले रायगडवर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा. 2.5 लाखांहून अधिक शिवप्रेमी रायगडावर दाखल. किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमींची अलोट गर्दी. गडाला आगळंवेगळं स्वरूप. आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जय्यत तयारी. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून 2 ते 3 लाख शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल. गडावरील होळीच्या माळावर मर्दानी खेळ सादर. राज्यभरातून 100हून अधिक आखाडे या खेळात सहभागी झाले. वाशिमच्या रिसोड तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. अनेक भागात पाणी साचल्यानं रस्ते जलमय. तर वेळेत बरसलेल्या पावसानं आता खरीप पेरणीला वेग येणार. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात देखील पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे काही काळ नागरिकांची धावपळ. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस. शिये निगवे रोडवर आलं पाणी. ओढ्यावरील पाण्याचा वेग प्रचंड आल्यानं वाहतूक खोळंबली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी शहरात मुसळधार पाऊस. आठवडे बाजारातील दुकानात पाणी शिरलं. व्यापाऱ्यांवर पाण्यात बसून व्यवसाय करण्याची वेळ. संभाजीनगरमधील लड्डा दरोडा प्रकरणात आणखी 4 जणांना अटक. यातील 2 आरोपी सोनार असल्याची माहिती. या प्रकरणी आतापर्यंत 16 जण अटकेत. पोलिसांकडून 60 तोळे सोनं जप्त. 2 पिस्तूल आणि गुन्ह्यातील वापरलेली एक गाडी देखील जप्त.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजप विरोधात आंदोलन. भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं राडा, तर क्या हुआ तेरा वादा असं म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची एका कार्यक्रमात भेट. यावेळी दोघांमध्ये हस्तांदोलन करत खेळीमेळीत चर्चा. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. म्हेत्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे 4 वेळा आमदार होते. मोहोळचे आमदार राजू खरे थेट सिद्धराम म्हेत्रेंच्या शिवसेना प्रवेश कार्यक्रमाच्या व्यासपीठावर. याआधी खरेंनी एकनाथ शिंदेंचं जाहिरातीतून स्वागत देखील केल्यानं चर्चांना उधाण. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मनसे कार्यालयाला भेट. उद्धव आणि राज ठाकरे यांचा फोटो भेट देत दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये हास्यविनोद. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर. 11 जूनपर्यंत नामनिर्देशित पत्र दाखल करता येणार. उमेदवारांची अंतिम यादी 30 जूनला प्रसिद्ध करण्यात येणार. 10 जुलैला मतदान आणि 11 जुलैला मतमोजणी होणार. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब रायगडमध्ये. महाराजांसमोर न्यायासाठी साकडं घालणार. गुन्हेगारांना महाराजांच्या काळातील शिक्षेप्रमाणे शिक्षा व्हावी, कुटुंबियांची मागणी. नागपुरात संघाच्या शिक्षा वर्गाच्या समापन सोहळ्यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढांची उपस्थिती. विशेष म्हणजे अमेरिकेच्या संसदेतील काँग्रेसचे माजी सदस्य आणि अनेक परदेशी पाहुण्यांचा यंदाच्या सोहळ्यात सहभाग. अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचं आयोजन. या कुस्ती स्पर्धेत देशभरातून 260 पैलवानांचा सहभाग. महसूल मंत्री बावनकुळे, सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण. समृद्धी महामार्गाच्या कामाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी. सर्वाधिक लांबीचा बोगदा आणि पुलाच्या बांधकामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली. पुरंदरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. शेतकऱ्यांकडून नदीमध्ये उभं राहून वृक्ष लागवड करून आंदोलन. सरकारने लक्ष द्यावं अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार, शेतकऱ्यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर शहरात कुख्यात गुंडाकडून आदिनाथ जाधव नावाच्या व्यक्तीवर गोळीबार. घटनेत आदिनाथ गंभीर जखमी. कुख्यात गुंडाच्या पत्नीला फूस लावून आदिनाथनं पळवून नेलं होतं. या रागातून घटना घडल्याची माहिती. लातूर जहिराबाद महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. मयत मधुकर होरगळे निलंगा तालुक्यातील जाऊवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती. भंडाऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा रास्ता रोको. शहरात पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे, चिखलमय रस्ते झाल्यानं नागरिकांना अडचणी. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी तोंडाला काळ्या फिती आणि हातात काळे झेंडे घेत ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलन. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 12 जूनपर्यंत ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलन. क्या हुआ तेरा वादा या मथळ्याखाली आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. चंद्रपूरमध्ये पालिकेच्या अतिक्रमणाविरोधात मोहीम. तुकुम मार्ग अपघातानंतर 3 झोनमध्ये कारवाई. मोहिमेदरम्यान 15 ट्रक इतकं अतिक्रमण साहित्य जप्त. अतिक्रमण हटवा अन्यथा कारवाईला तयार रहा, पालिकेचा इशारा. वाशिम तालुक्यात अनुदानित बियाणं योजनेत गोंधळ. इनान्नी कृषी सेवा केंद्रावर आर्थिक लुटीचा शेतकऱ्यांचा आरोप. मोफत 40 किलोऐवजी 44 किलो पिशवी देऊन 90 रुपये प्रति किलो दराने वसुली. अधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी. शेतकरी संतप्त. रत्नागिरीच्या रनपार गावाजवळ मालवाहू बार्जचं इंजिन बंद पडल्याची माहिती. गोव्याहून बेलापूरकडे निघाला होता बार्ज. बार्जवरील 12 खलाशी सुखरूप. परिसरात कोणताही धोका नाही. धाराशिवमध्ये उधार दाढी कटिंग न केल्यानं युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला. हल्लेखोराचे जखमी तरुणासोबतची बाचाबाची सीसीटीव्हीमध्ये कैद.
राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ. मुंबई आणि पुणे पालिकेत प्रत्येकी 34 रुग्ण. एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा आता 548 वर. जानेवारीपासून आतापर्यंत 575 रुग्णांची नोंद आणि 597 रुग्ण बरे झाल्याची माहिती. रत्नागिरीतील कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या 3.5 एकर जागेवर देवराई उभारणार. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 149 विविध प्रजातींचे 1251 झाडांची लागवड करण्यात आली. अभिनेता ओंकार भोजनेकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण. चिपळूण नगर परिषदेच्या मिक वॉक वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग. हा वारसा पुढच्या पिढीसाठी जपला पाहिजे. ओंकार भोजनेची प्रतिक्रिया. संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज अकोल्यातील तिसरा दिवस. आज पालखी अकोल्यातून वडेगाव मार्गे पातुरवत प्रस्थान करणार. अकोल्यातील गजानन महाराजांच्या पालखीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सहभागी. यावेळी मिटकरींनी वारकऱ्यांना जेवणाच्या पंक्तीत जेवण देखील वाढलं. या होत्या काही वेगवान घडामोडी. यानंतर पाहूयात बातम्या सविस्तरपणे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? राष्ट्रवादी विलीन होणार का? या प्रश्नाइतकीच चर्चा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र